एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले आणि या धक्क्यातून उद्धव ठाकरे सावरतात तोच म्हणजे आता सध्या उद्धव ठाकरे या 6 खासदारांच्या मतदारसंघांमध्ये सभा घेत आहेत किंवा तिथल्या शिवसैनिकांना संबोधित करतायत आणि त्यांचा हा दौरा अजून पूर्णही झालेला नसताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिलाय आणि तो धक्का कोणता आहे तर तो धक्का आहे सचिन अहिर यांच्या पक्षांतराचा। आता सचिन अहिर हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात किंवा मातोश्रीच्या आतल्या गोटातले म्हणून त्यांना मानलं जातं आणि या सचिन अहिरांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची साथ आता सोडलेली आहे। आता एकनाथ शिंदेंनी सचिन अहिरांना फक्त आपल्या पक्षातच घेतलं नाहीये तर त्यांना विधान परिषदेचं उपसभापती पद सुद्धा दिलंय। त्यामुळं ही मूव खेळून किंवा हा गेम खेळून एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंचं भविष्यातलं राजकारण हे धोक्यात आणलेलं आहे हे स्पष्टपणे दिसतंय। आता यातून आदित्य ठाकरेंचं राजकारण हे कसं धोक्यात येतंय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणारच आहे, पण त्यासोबतच हा फक्त आदित्य ठाकरेंसाठी धक्का नाहीये तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांसाठी सुद्धा हा धक्का आहे आणि यातून एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय किंवा एक प्रकारचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। आता हा मेसेज नेमका काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर या पक्ष फोडाफोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांचा मोर्चा वळवलाय तो म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या विधानसभेतल्या आणि विधान परिषदेतल्या आमदारांकडे। आता त्यातला पहिला डाव एकनाथ शिंदेंनी टाकलाय आणि तो डाव टाकलाय तो म्हणजे सचिन अहिर यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं। आता एकनाथ शिंदेंनी सचिन अहिरांना आपल्या पक्षात घेतलं आणि विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी सुद्धा त्यांना देऊ केली। आता सचिन अहिरांना आपल्याकडे घेऊन एकनाथ शिंदेंनी एका दगडात एक नाही तर 2 पक्षी मारलेत असं मला स्पष्टपणे दिसतंय। आता हे 2 पक्षी नेमके काय आहेत ते आपण एक एक करून समजून घेऊ। तर एकनाथ शिंदेंनी एकाच दगडात मारलेला पहिला पक्षी म्हणजे आदित्य ठाकरेंचं राजकारण त्यांनी आता धोक्यात आणलंय। आता आदित्य ठाकरेंचं राजकारण सचिन अहिरांच्या जाण्यामुळे धोक्यात कसं आलंय तर सचिन अहिर हे आदित्य ठाकरेंचे अतिशय विश्वासू मानले जायचे। विशेषतः आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदारसंघामधून निवडून येतात त्या वरळी मतदारसंघातलं आदित्य ठाकरेंचं सगळं राजकारण हे सचिन अहिर पाहत होते। आता आदित्य ठाकरे ज्यावेळी वरळी मतदारसंघामधून विधानसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यावेळी सुद्धा त्यांच्या प्रचाराची धुरा असेल किंवा त्यांना निवडून आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणं असेल या सगळ्या गोष्टी सचिन अहिरांनी केल्यात। आता सचिन अहिर जर शिंदे सेनेत गेले तर आदित्य ठाकरेंना भविष्यामध्ये वरळी मतदारसंघ हा तेवढा सोपा किंवा सुखकर असणार नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे जर वेळ आली तर एकनाथ शिंदे सचिन अहिरांना आदित्य ठाकरेंच्या विरोधात मैदानात सुद्धा उतरू शकतात आणि त्यामुळं आदित्य ठाकरेंचं वरळीमधून निवडून येणं हे कठीण होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता सचिन अहिर जर आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीमधून उभा राहिले तर ती निवडणूक आदित्य ठाकरेंना जड जाईल। याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सचिन अहिर हे याआधी सुद्धा वरळीमधून आमदार राहिलेले आहेत। म्हणजे सध्या जरी ते विधान परिषदेवर असले तरी याआधी ते या मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं सचिन अहिरांना या मतदारसंघाची खडानखडा माहिती आहे आणि त्यामुळं आदित्य ठाकरेंना 29ची निवडणूक ही जड जाऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता हे झालं सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशामुळं आदित्य ठाकरेंच्या भविष्यातल्या राजकारणातल्या अडचणी कशा वाढणार आहेत याबद्दल। पण या व्यतिरिक्त सुद्धा एकनाथ शिंदेंनी सचिन अहिरांना आपल्या पक्षात घेऊन उद्धव ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील या दोन्ही नेत्यांना एक इशारा दिलेला आहे। आता तो इशारा काय तर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढते किंवा पडद्यामागून त्यांची काहीतरी सेटिंग झाली आहे आणि एकनाथ शिंदेच्या विरोधात हे दोघं नेते पडद्यामागून काहीतरी मोर्चे बांधणी करतायत अशी चर्चा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात होती। आता त्याबद्दल आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ सुद्धा बनवलाय,
तुम्हाला बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आता तो व्हिडिओ बघितल्यानंतर एकनाथ शिंदेच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे कसे एकत्रित आलेत हे तुमच्या लक्षात येईल. आता एकनाथ शिंदेच्या विरोधात हे दोन्ही नेते एकत्रित आल्यानंतर तुम्ही एकत्रित आलात तरीही मला काहीही फरक पडत नाही, मी माझ्या स्पीडनं चालत राहणारे, हा इशारा यातून एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना दिलाय. यासोबतच उद्धव ठाकरेंचे फक्त आमदार खासदारच नाही तर मातोश्रीच्या आतल्या गोटातली लोक सुद्धा मी फोडू शकतो आणि या मार्गे मी उद्धव ठाकरेंचं राजकारण समूळ नष्ट करणारे असा मेसेज सुद्धा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंच्या गोटातल्या आमदारांना, खासदारांना आणि त्यांच्या नेत्यांना दिलेला आहे. आणि यातून उद्धव ठाकरे गटाचं मॉरल हे मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. याशिवाय सचिन अहिरांच्या पक्ष प्रवेशातून एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा एक मेसेज दिलेला आहे. कारण की सचिन अहिरांचा एकट्याचा सध्या पक्ष प्रवेश झालाय आणि विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे 5 आमदार आहेत. आता जर पक्षांतर बंदी कायदा लागायचा नसेल तर किमान यातले 3 आमदार फुटणं हे गरजेचं आहे. आता जर एकनाथ शिंदेंनी सचिन अहिरांचा पक्ष प्रवेश करून घेतला असेल तर ठाकरे गटातले विधान परिषदेचे आणखी 2 आमदार फुटणार हे क्रमप्राप्त आहे असं मानलं जात आहे. आता जर हे 2 आमदार फुटले तर ठाकरे गटाचं संख्याबळ हे 2 वर येणार आहे. याशिवाय ठाकरे गटाचे विधानसभेमध्ये 20 आमदार आहेत आणि या 20 आमदारांपैकी 14 आमदार हे आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांनी अनेकदा केलाय. त्यामुळे जर हे 14 आमदार फुटले आणि त्या जोडीला विधान परिषदेतले हे 3 आमदार फुटले आणि याआधी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडलेत, त्यामुळे त्यांचं केंद्रातलं बळ सुद्धा वाढलंय. आता ठाकरे गटाचे विधानसभेतले 14 आमदार जर फुटले आणि त्या जोडीला विधान परिषदेतले सचिन अहिरांसोबत आणखी 2 आमदार जर फुटले तर ठाकरे गटाला मोठा सुरुंग तर लागणारच आहे, पण एकनाथ शिंदेची विधानसभेतली ताकद ही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ठाकरे गटाचे विधानसभेतले 14 आमदार जर फुटले आणि त्या जोडीला सचिन अहिरांसोबत विधान परिषदेतले आणखी 2 आमदार जर फुटले तर शिंदे गटाची विधान भवनातली ताकद ही प्रचंड वाढणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता याआधीच एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे 6 खासदार फोडलेत, त्यामुळं केंद्रात त्यांची ताकद प्रचंड वाढलेली आहे आणि त्या जोडीला हे आमदार जर फुटले तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात आणि त्यासाठी भाजपवर दबाव आणू शकतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं तुमचं मुख्यमंत्रीपद हे सुद्धा धोक्यात आहे असा इशारा एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलाय असं स्पष्टपणे दिसतंय. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर सचिन अहिरांच्या या प्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं, किंवा उद्धव ठाकरेंच्या भविष्यातल्या राजकारणाबद्दल काय वाटतं, आदित्य ठाकरेंच्या भविष्यातल्या राजकारणाबद्दल काय वाटतं आणि एकंदरीतच या पक्ष फोडाफोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सगळं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.